श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला, दिसतो परी देखिला, नाहीच कोणी श्रीराम। समर्थांची साधक लक्षणं आपण श्रवण करतो आहोत आणि ही साधक लक्षणं श्रवण करत असताना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही साधक लक्षणं प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला आपल्या कृतीमध्ये आणता आली पाहिजेत आणि त्याच्यासाठी हे चिंतन आहे। हे चिंतन करून काही आपल्याला आणखीन काही वेगळं साध्य करायचं आहे अशातला काही भाग नाही आहे, पण चिंतन करत असताना माझ्या दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या समस्येकडं मी कसं पाहावं, माझ्यामध्ये मनामध्ये निर्माण होणाऱ्या दुःखावरती किंवा संकटावरती मी मात कशी करावी, असे साधे साधे प्रश्न आम्हाला नेहमी पडत असतात। मग आम्ही काय करतो, कुणाकडे तरी जातो, काहीतरी विचारतो, मग तो काहीतरी सांगतो, मग त्याप्रमाणे आम्ही करतो। असं करण्यापेक्षा समर्थांनी असं सांगितलं की अरे तू स्वतःकडे पहा, तू स्वतःला बघितलंस ना, तुझे स्वतःचे दोष तुझ्या लक्षात आले ना, की मग सगळे तुझ्या समस्या आहेत त्या आपल्या हळूहळू थोड्याशा कमी कमी व्हायला लागतील। आपण नेहमी या चिंतनाच्या पाठीमागचं सूत्र लक्षात ठेवावं की जर आपण सत्कर्म करत असू, आपल्या हातून सत्कर्म घडत असेल, आता त्यातही असं आहे की सत्कर्म करणं आणि सत्कर्म आपल्या हातून होणं, सत्कर्म करण्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक ते करावं लागतं, पण काही वेळेला असं काहीतरी चांगलं सत्कर्म एखाद्या वेळेला असं सहज आपल्याकडून ते घडून जात असतं। हे घडून गेलेलं सत्कर्म असताना हे त्याचं ईश्वराचं नियोजन असतं, कारण त्याला कसं असतं की आपल्या पुण्याईचा बॅलन्स कमी झाला की परमेश्वरसुद्धा इतका दयाळू आणि कृपाळूपणानं तो बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न करतो, ती शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो, ती सामग्री वाढवण्याचा प्रयत्न करतो। कसं आहे की जर आपला बॅलन्स नसेल, जर आपल्याकडे साधन सामग्री नसेल, जर आपल्याकडे समजा अगदी उदाहरण सांगायचं झालं तर बँकेत पैसे नाही आहेत आणि बँकेत पैसे नसताना मी जर एखाद्याला त्या बँकेचा माझ्या नावाचा एखादा जर चेक दिला, त्याला जा तू या बँकेमध्ये पैसे काढून घेऊन ये, माझे पैसेच नाहीत बँकेत, मी चेक कसा देणार? साधनेची सामग्रीच नाही, साधनेचा ठेवाच नाही, उपासनेचा पत्ता नाही, पुण्याईचा पत्ता नाही आणि तू एखाद्याला सहज सांगणार हो तुमचं होईल चांगलं, जा तुम्ही हे करा, अमका अमका होईल, तमका तमका होईल। अरे तुझ्याकडेच उपासनेचा बॅलन्स नाही ना, तुझ्याकडे ती साधन सामग्री नाही, तुझ्याकडे उपासना नाही, तुझ्याकडे साधना नाही, तुझ्याकडे पुण्याईचं आणखीन हे नाही, असा वारसा म्हणून तुझ्याकडे आलेला जो असतो ना एखाद्याच्याकडे, तो वारसासुद्धा काही काळ फार टिकतो अशातला भाग नाही, तो वारसासुद्धा निघून जातो। कारण वारसा टिकवण्यासाठी जी पुण्याई आणि पुण्याईचं कर्म करावं लागतं ना, त्याच्या विरुद्ध मी वागायला लागलो की पुण्याईचा माझा वारसा संपून जातो। वारसा किती असतो शिल्लक? वारसा जास्ती असत नाही। ज्याचा वारसा मला मिळालेला आहे अशा प्रभू रामचंद्रांशी माझं मन जर एकनिष्ठ राहत नसेल तर त्या वारसा आणि वारसा हक्क याच्यामध्ये काहीही अर्थ असत नाही। म्हणून समर्थांनी असं म्हटलेलं आहे की विवेक बळे गुप्त झाला, विवेकानं तो गुप्त झाला, याचा अर्थ असा की तो विवेकानं त्याचं अज्ञान लोप पावलं। आपण काय पाहतो तो चिंतन, जर सत्कर्म आपण करत असो, सत्कर्म आपल्याकडून होत असेल तर त्यांनी काय होतं, सत्कर्माचं साध्य काय आहे तर आपली केलेली आधीची कर्म नष्ट होतात, म्हणजे पूर्वकर्म नष्ट होतं। आधीचं आपल्या हातून कळत नकळत घडलेलं जे पाप असतं ते पाप त्या सत्कर्मानी नष्ट होतं किंवा नाहीसं होतं। सत्कर्मानंच ते नष्ट होतं, इतर कुठल्याही गोष्टींनी केलेल्या पापाचा निराश किंवा केलेलं पाप
कधीही नष्ट होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावं. आणि ध्यानधारणा जर आपण करत असू, आत्मचिंतन जर करत असू आणि त्या आत्मारामाला आळवण्याचा जर आम्ही प्रयत्न करत असू, तर आपली सगळी जुनी पापं त्या ठिकाणी जळून जातील. आपण केलेलं जे कर्म असतं त्या कर्मातून सुद्धा आपल्याला बाहेर पडण्याची शक्ती मिळत असते. म्हणून आपे आप मावळला आणि दिसतो परी देखीला नाहीच कोणी. देहानं दिसतोय पण आत्मरूपानं तो दिसत नाहीये. देहानं ते कर्म करतो आहे पण देहाकडे त्याचं लक्ष नाहीये. आणि त्या देहाच्या आणि मनाच्याही पलीकडे जाऊन तू परमात्म तत्वाचा अनुभव घेत असतोस. परमात्म तत्व हा पाहण्याचा आणि नुसता बघण्याचा विषय नसतो, तर परमात्म तत्व हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि तो अनुभवण्याचा विषय असल्यामुळे आपण पाहिलं की जेव्हा त्या मेंढ्या पाळणाऱ्याला विचारलं की तुझी श्रद्धा कुणावरती आहे, तो म्हणाला माझी श्रद्धा मेंढ्यावरती आहे. जा म्हणाले, तू मेंढ्यावरती श्रद्धा ठेव, मेंढ्यातून तुला रामाचं दर्शन होईल. मेंढीच तुझ्यासमोर एक ना एक दिवस त्याच्यामध्ये राम म्हणून तुझ्यासमोर उभी राहील. आपण पाहिला दृष्टांत की त्याच्यामध्ये मेंढीचा दृष्टांत पाहत असताना मेंढीवरती तुझी श्रद्धा असेल तर मेंढीमध्ये तुला राम दिसेल. माझ्या घरामध्ये असणारी देशी गाय असेल तर गायीमध्ये जर मी ते परमात्म तत्व पाहत असेल तर मला गायीमध्ये सुद्धा ते 33 कोटी देवांचं दर्शन त्या गायीतून मला होईल. माझी जिथं निष्ठा आहे ना तिथे मला ते दर्शन होत असतं. माझा जिथे भाव असतो तिथे माझी भक्ती असते, तिथे माझं प्रेम असतं. त्या प्रेमाच्या आणि भावाच्या ठिकाणी ती भक्ती काम करत असते. म्हणून समर्थ असं म्हणाले की दिसतो परी देखिला नाहीच कोणी. तो दिसतो पण तो देहरूपानं दिसतो, आत्मरूपानं तो दिसत नाही. जोपर्यंत त्याच्यातलं आत्मतत्व मला कळत नाही, आत्मतत्व मला दिसत नाही, ते दिसावं आणि त्या दिशेनं वाटचाल घडावी. म्हणून समर्थांनी ही साधक लक्षणं आपल्यासमोर इथे चिंतनासाठी ठेवलेली आहेत. मनामध्ये ते चिंतन अखंड राहावं. त्या चिंतनाच्या माध्यमातून साधकांची जी अंतरयात्रा आहे, जी प्रवास यात्रा आहे, तो प्रवास आणि ते समृद्धी प्रवासाची किंवा ते जी सामग्री आहे ती सामग्री आपल्याबरोबर घेऊन आपण हे कार्य करावं. असा हा समर्थांचा समर्थ उपदेश या चिंतनाच्या माध्यमातून आपल्यासमोर नेहमी समर्थ याच रूपानं ठेवत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.